नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शर्वरी साळुंखे. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल स्कॉलर स्क्वॉडमध्ये. तर मी आज तुम्हाला स्टँडर्ड 9 मॅथ्स 2 ट्रिग्नोमेट्री हा लेसन शिकवणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की ट्रिग्नोमेट्री हा लेसन फक्त 9th स्टँडर्डमध्ये आहे, असं काही नाही. हा जो लेसन आहे तो 10th, 11th, 12th सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळे नॉट इम्पॉर्टंट म्हणून सोडून द्यायचं नाहीये. तर आपण सगळ्यात अगोदर ह्याच्या नावावर जाऊया. ह्याचं नाव ट्रिग्नोमेट्रीच का ठेवलं असेल? जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर ह्या ट्राय म्हणजे 3, गोना म्हणजे साइड्स, मेट्री म्हणजे मेजरमेंट, 3 साइड्स मेजरमेंट. आता आपल्याला माहिती आहे 3 साइडचा शेप कोणता? ट्रायंगल. म्हणजे ट्रिग्नोमेट्री हा जो लेसन आहे त्यात ट्रायंगलचे जे 3 साइड्स आहेत त्याचं मेजरमेंट वेगवेगळे रेशोज वापरून वेगवेगळे फॉर्म्युला वापरून कसं करणार आहे ते या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. आता इथे राईट अँगल ट्रायंगल आहे ABC. हा आहे राईट अँगल ट्रायंगल ABC वेअर अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. आता आपल्याला पायथागोरस थेरम माहित आहे. पायथागोरस थेरम काय आहे? हायपोटेन्यूस स्क्वेअर इक्वल्स टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. आता या हायपोटेन्यूस आपण फाइंड कशाने करू शकतो? ही जी साइड 1 आहे ही आहे साइड 1, ही आहे साइड 2 आणि हे आहे हायपोटेन्यूस. आता जर आपल्याला साइड 1 आणि साइड 2 ची व्हॅल्यू दिली असेल तर त्या दोघांचं समेशन करून आपण हायपोटेन्यूसची व्हॅल्यू काढू शकतो. हा आहे पायथागोरस थेरम. त्यानंतर हा आहे ट्रायंगल ABC, हा आहे ट्रायंगल PQR. आता जर इथे हे दोन जे ट्रायंगल आहेत त्यात जर ही साइड आणि ही साइड जर सेम असतील म्हणजे AB अपॉन PQ जर प्रपोर्शन मध्ये असतील आणि AC आणि PR जर प्रपोर्शन मध्ये असतील आणि BC अपॉन QR जर प्रपोर्शन मध्ये असतील तर ट्रायंगल ABC is similar to triangle PQR. जर ट्रायंगल ABC जे तिन्ही साइड जर ट्रायंगल PQR चे सेम असतील तर हे दोन ट्रायंगल काय आहेत? सिमिलर. ही आहे सिमिलॅरिटी प्रॉपर्टी. त्यानंतर नेक्स्ट आहे टर्म्स रिलेटेड टू राईट अँगल ट्रायंगल. आता हा परत एकदा राईट अँगल ट्रायंगल आहे PQR वेअर अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर, अँगल Q जो आहे तो 90 डिग्री आहे. आता आपण हे जे दोन अँगल आहेत अँगल P आणि अँगल हे ॲक्यूट अँगल आहे. ॲक्यूट अँगल म्हणजे काय? ज्यांचं मेजरमेंट लेस दॅन 90 डिग्री असतं ते म्हणजे ॲक्यूट अँगल. आता इथे सपोज आपण घेऊया हा अँगल R. हा अँगल R सगळ्यात पहिल्यांदा आपण कन्सिडरेशन मध्ये घेऊया. आता अँगल R ची अपोजिट साइड कोणती आहे? अँगल R हा जो अँगल R आहे त्याची अपोजिट साइड कोणती आहे? PQ. अँगल R ची अपोजिट साइड कोणती आहे? PQ. ठीक आहे. आता अँगल R ची ऍडजसेंट साइड कोणती आहे? ऍडजसेंट साइड म्हणजे कोणती आहे? हा जर अँगल असेल तर लागून जी लाईन आहे ती म्हणजेच ऍडजसेंट साइड म्हणजेच QR. ठीक आहे. म्हणजे अँगल R ची जी अपोजिट साइड आहे ती आहे PQ आणि अँगल R ची ऍडजसेंट साइड आहे ती आहे QR. आता नेक्स्ट आपण घेऊया अँगल P घेऊया. अँगल P इज इक्वल टू अँगल P ची अपोजिट साइड कोणती आहे? अँगल P ची अपोजिट साइड कोणती आहे? हा जो अँगल P आहे त्याची अपोजिट साइड कोणती आहे? QR. अँगल P ची ऍडजसेंट साइड कोणती आहे? हा जो अँगल P आहे त्याला बरोबर लागून कोणती साइड आहे? PQ. त्यामुळे अँगल P ची अपोजिट साइड आहे QR आणि अँगल P ची ऍडजसेंट साइड आहे PQ. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. आता या ट्रिग्नोमेट्रिक रेशोज मध्ये फर्स्ट रेशो कोणता आहे? तो साइन रेशो. हा परत एकदा एक ट्रायंगल आहे ABC.
बी इज 90 डिग्री. आता इथे आपल्याला एक साइन कन्सिडर करायला लागतो, तो म्हणजे थीटा. एक सिम्बॉल, थीटा इज अँगल. आता जेव्हा आपण हे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड करत असतो त्यावेळी आपल्याला थीटाची गरज लागते. आता इथे अँगल बी ला थीटा आपण धरू शकत नाही कारण तो ऑलरेडी 90 डिग्री आहे. राहिला हा अँगल ए आणि अँगल सी. या दोन्हीपैकी तुम्ही कोणता तरी थीटा धरायचा आहे. तर मी इथे अँगल सी ला थीटा धरते. अँगल सी इज इक्वल टू थीटा. आता फर्स्ट आहे साइन रेशो. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच साइन सी. थीटा काय घेतलाय सी, त्यामुळे साइन सी इज इक्वल टू या थीटाची अपोजिट साइड कोणती आहे ए बी. या ट्रायंगलचा हायपोटेन्यूज कोणता ए सी. म्हणजेच साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच ए बी अपॉन ए सी. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉस थीटा. कॉस थीटाचा फॉर्म्युला काय आहे ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. म्हणजेच हा जो थीटा आहे अँगल सी, त्याची ऍडजसेंट साइड कोणती आहे बी सी. या ट्रायंगलचा हायपोटेन्यूज कोणता आहे ए सी. त्यामुळे कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच बी सी अपॉन ए सी. थर्ड रेशो आहे टॅन थीटा. टॅन थीटा इज इक्वल टू, आता साइन थीटा मध्ये आपण अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज घेतलेलं, कॉस थीटा मध्ये ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेन्यूज घेतलेलं. पण टॅन थीटा मध्ये आपण हायपोटेन्यूज घेत नाही. टॅन थीटा मध्ये आपण अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज घेतो. सॉरी, अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड. म्हणजे हा जो अँगल सी आहे थीटा जो आहे त्याची अपोजिट साइड कोणती आहे ए बी. ऍडजसेंट साइड कोणती आहे बी सी. म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड आणि त्याची व्हॅल्यू काय आहे ए बी अपॉन बी सी. आता टॅन थीटा साठी अजून एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता इथे साइन थीटाची व्हॅल्यू आहे ए बी अपॉन ए सी. आता इथे डिवाइडचं चिन्ह तर म्हणून इथे डिवाइड घेतलं आपण. कॉस थीटाची व्हॅल्यू आहे बी सी अपॉन ए सी. आता हे दोन जे टर्म आहेत राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड ते कॅन्सल होऊ शकत नाहीत कारण कॅन्सलसाठी काय असतं न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर सेम लागतं. पण इथे डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे ते कॅन्सल होणार नाही. त्यासाठी आपण हा जो बी सी ए सी आहे तो वर घालवणार, बी सी आहे तो खाली घेणार. म्हणजे ही जी लेफ्ट हँड साइड जी आहे ती सेम राहणार, राईट हँड साइड जी आहे ती बदलणार. लेफ्ट हँड साइड आपण अशीच लिहायची ए बी अपॉन ए सी. इथे डिवाइड, आता हे दोन जे आहेत ते एक्सचेंज होणार, मधलं म्हणजे मधलं जे साइन आहे ते पण एक्सचेंज होणार, डिवाइड होणार, मल्टिप्लाय. ए सी वर जाणार, बी सी खाली येणार. आणि आता आपण हे कॅन्सल करायचं आहे, हा ए सी जाणार, हा ए सी जाणार, राहिलं ए बी अपॉन बी सी. आता ही जी टर्म आहे आणि ही जी टर्म आहे ती सेम आहे का आहे. म्हणजे टॅन थीटा तुम्ही ह्या फॉर्म्युलाने अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइडने पण काढू शकता किंवा साइन थीटा अपॉन कॉस थीटाने पण काढू शकता. नेक्स्ट आहे हा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज रिमेंबर ठेवायला खूप चांगला आहे. तर इथे ओ म्हणजे अपोजिट साइड, एच म्हणजे हायपोटेन्यूज, ए म्हणजे ऍडजसेंट साइड, परत सेम तसंच एच म्हणजे हायपोटेन्यूज, ओ म्हणजे अपोजिट साइड, ए म्हणजे ऍडजसेंट साइड. आता इथे सगळ्यात आधी आपण ह्याचं पार्टिशन करूया. हा एक चार्ट आहे, इथे लिहूया साइन कॉस टॅन. हे लिहूया कॉट सेक कोसेक. आता साइन थीटाचा फॉर्म्युला काय आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज बरोबर. कॉस थीटाचा फॉर्म्युला काय आहे ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. टॅन थीटाचा फॉर्म्युला काय अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड.
आता तुम्ही म्हणत असाल साइन कॉस टॅन पर्यंत ठीक होतं, हे कॉट सेक कोसेक काय? तर आपल्या स्टँडर्ड 9 मध्ये साइन कॉस टॅन आहे, पण 10th स्टँडर्ड मध्ये हे कॉट सेक कोसेक येणार आहेत. आता हा जो फॉर्म्युला आहे साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, हा जो चार्ट आहे, साइन कॉस टॅन साठी आपण फॉरवर्ड डिरेक्शन मध्ये जायचे, कॉट सेक कोसेक साठी बॅकवर्ड डिरेक्शन मध्ये जायचे. आता समजा टॅन थिटाचा फॉर्म्युला काय? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. आता ह्याचाच अपोजिट म्हणजेच कॉट थिटा म्हणजेच ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज, सॉरी ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. कॉस थिटाचा फॉर्म्युला त्याचा अपोजिट म्हणजे सेक थिटा, सेक थिटाचा फॉर्म्युला काय? हायपोटेन्यूज अपॉन ऍडजसंट साइड. आता इथे साइन थिटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज, म्हणजेच कोसेक थिटाचा फॉर्म्युला काय? त्याचा अपोजिट म्हणजेच हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड. तर या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो शिकलेला आहोत. माझ्याकडून काही चुक्या झाल्या असतील तर प्लीज त्या इम्प्रूव्ह करा. मी सुद्धा 9th स्टँडर्डमध्ये शिकत आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.